आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक महत्त्वाची बातमी। पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकार विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पुस्तकाच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधलंय। यात महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा उल्लेख आहे। यामध्ये रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, MSICD घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, MSIDC जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, यासोबतच MSRDC घोटाळा, रक्तपेढी परवानगी घोटाळ्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पुस्तिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पुरावे देत पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते। पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो, त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्र पक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे। मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो, इतरही कॉपी, याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत। दरम्यान या पुस्तिकेमध्ये कोणत्या घोटाळ्यांचा उल्लेख केला गेलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर रुग्णवाहिका खरेदी आणि वापर 6527 कोटींचा घोटाळा, आश्रमशाळांना दूध पुरवठा 55 कोटी घोटाळा, शासकीय वसतिगृह निवासी शाळेत भोजन पुरवठा यामध्ये 3 वर्षांमध्ये 240 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, MSIDCच्या विविध कामांच्या निविदांमध्ये 14,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, विविध विभागांमध्ये कंत्राटी नोकर भरती संदर्भात 2500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, MIDC जमीन घोटाळ्यामध्ये 14 कोटींची जमीन वर्षभरात 114 कोटींना विकली, आनंदाचा शिधा घोटाळा बाजारभावापेक्षा 200 कोटी जास्त मोजले, पुणे रिंग रोड घोटाळ्यामध्ये 26,153 कोटींचा घोटाळा, समृद्धी महामार्गामध्ये 6,068 कोटींचा घोटाळा, MSRDCचे 4 प्रकल्प यामध्ये 12,800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, रक्तपेढी परवानगी घोटाळा,